सांगलीच्या अष्टामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मविया कार्यकर्त्यांचा राडा, मतदानाचा टक्का वाढल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप। कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर आमदार जयंत पाटीलही घटनास्थळी उपस्थित। गोंदियात ईव्हीएम सोबत छेडछाडीचा आरोप, सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती। ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये न नेता तहसील कार्यालयात नेल्यानं आक्षेप, पुन्हा मतदान करण्याची उमेदवारांची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावर आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात, सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची, कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। तर हिंदू संघटनांनीही झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। काही लोक राजकीय कारणाने पर्यावरणवादी झालेत। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू। तपोवनमधील वृक्षतोडीवरून त्या टीकेनंतर फडणवीसांचा निशाणा। तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचारानं तोडगा काढला पाहिजे, ट्विट करत अजित पवारांकडून सयाजी शिंदेंच्या भूमिकेचं समर्थन। महाराष्ट्र पोलिसात 15,631 जागांसाठी बंपर भरती, अर्ज करण्यास 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, 50,000हून अधिक पगार असणार।